हे अश्रू केवळ यशाचे नव्हते, तर आई आणि भावाचे अथक कष्ट फळाला आल्याचे होते। ही बातमी वाऱ्यासारखी कोपरगाव शहरात पसरली। सुभाषनगरसह शहरातील विविध भागातील नागरिकांनी उषाचं अभिनंदन करण्यासाठी तिच्या घरी गर्दी केली होती। मला खूप आनंद होतोय। माझी 9-10 वर्षाची मेहनत माझी आज मला गुलाल पडला माझ्या अंगावर। मला खूप आनंद होतोय सर। शेवटी आज मी जिंकले सर। माझा सूर्य उगलाय सर। आज माझी तपश्चर्या पूर्ण झाली सर। माझ्या आई भावाचे कष्ट आज पूर्ण झाले सर। 8-10 वर्षापासून परिश्रम होते आणि कशा पद्धतीने परिश्रम घेतले काय सांगा? सर मी 16 मुख्य परीक्षा दिल्या, इंटरव्ह्यू दिले सर। माझं फायनल सिलेक्शन होत नव्हतं सर। शेवटी मी राज्यसेवा 2024 दिली सर। सर्वात म्हणतात ना राज्यसेवा म्हणजे खूप मोठी परीक्षा आहे सर। मला असं वाटलं की माझं होणार नाही सर, पण मी पूर्ण ताकदीने लावला आणि शेवटची ऑब्जेक्टिव्ह होती सर। पुढची 2025 डिस्क्रिप्टिव्ह टाईप आहे, तर याला मी पूर्ण जो लावला, पूर्ण ताकद लावली सर आणि माझं होणार हे नक्की। मी पोस्ट आणि आदरणीय जे डीजीपी आहे महाराष्ट्राचे, माझे डीजीपी सर, त्यांचा मी फोटोज पुढे लावलेला होता अभ्यास करताना। मी नेहमी रोज त्यांच्याच पाया पडायचे आणि पहिल्यांदा सर मी म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मी पहिलेच हार्दिक म्हणजे आभार व्यक्त करते की त्यांनी सरांनी मला घेतलं। त्यांचा खरंच आभार आहे माझ्यावर सर। म्हणजे काय ध्येय ठेवून पुढे चालत होतं, काय बनायचं होतं जीवनामध्ये? सर जीवनामध्ये एकच होतं की मी एक अधिकारी बनेल।